देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा। आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्रियंका सरनाईक आणि या दामिनी पथकासोबत आपलं जे काम आहे अगदी धडाडीनं कार्य करीत आहेत, आपल्या टीम सोबत करत आहेत। सेल्फ डिफेन्स आणि मानसिक, बौद्धिक आणि आपली शारीरिक कशा प्रकारे आपण अटॅक करताना म्हणजे आपली ज्या मूवमेंट आहेत ते आपल्याला इथे आज समजावून सांगणार आहेत। ते काही आपल्याला डेमो देणार आहेत। आज त्यांचं खरं तर कौतुक करायला हवं या कामी की दामिनी पथकासोबत त्या काम करत आहेत। नवदुर्गा म्हणजे खरं तर गरज आहे छत्रपती संभाजीनगर या शहराला की कशा प्रकारचे आजकाल आपण वातावरण बघत आहोत की मुलींवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत आणि यामधनं मुलींनी आपली सेफ्टी कशा प्रकारे करायला हवी त्याचं एक प्रशिक्षण देत आहेत। मॅडम खूप खूप स्वागत आहे आपलं। आपण आमच्यासाठी देवगिरी वाणीच्या स्टुडिओ मध्ये आपण आला आहात, तर आपण एक 4-5 ज्या मुवमेंट्स असतील, जे 5 प्रकार आहेत ते मेनली आपण आपल्या डेमोद्वारे आम्हाला सांगावे। सर्वात महत्वाचं पहिला जो अटॅक आहे तो फेसवर होतो। कोणी पण अटॅक करताना सर्वात पहिले फेसवर करतो, तर मी तुम्हाला फेसचं सांगणार आहे की कसा करतो। सर्वात महत्वाचं आहे रिस्ट पकडणे। जसा तो येणार तो 3 सेकंदाचा वेळ असतो। तुमच्या हातात काय, तुम्हाला काय पकडायचं त्याची रिस्ट। सेकंड हँड काय असतो तुमचा रिकामाच असतो, तो फक्त त्याच्या जॉईंटवर। मी पहिले पण सांगितलं तुमचे जॉईंट महत्वाचे, त्याचा जॉईंट हे करणे, त्याचा जॉईंट करायचे आणि तुम्हाला जसं वाकवायचं तसं वाकतात। हा बघा तुमच्या इथे एक इथे एक बोन्स असतो, तो बोन्स पकडायचा इथे त्याचा। तुम्हाला जसा त्रास द्यायचा तसं तुम्ही त्याला देऊ शकता। हा झाला पहिला। त्याच्यानंतर तोच तुम्हाला जर हे नाही जमत, सिंपल हा येतोय त्याचा हा धरणे, इथून सर्वात पहिले तुम्ही त्याच्या शोल्डर मधून त्याचा हात मोडू शकता, त्याच्यानंतर त्याच्या एल्बो मधनं, आणि त्याच्यानंतर राहिलाच तर तुमच्या रिस्ट मधनं हा दुसरा। त्याच्यानंतर जर तुमचा गळा पकडला किंवा कॉलर पकडली, शक्यतो मुलांचे कॉलर गळे वगैरे पकडले जातात, मी पहिले सांगतेय की त्याचे शोल्डर पकडलं, तुमचं काय जॉईंट, तर त्याची काय पकडायची रिस्ट पकडली की हा जो दुसरा हात आहे त्याच्या एल्बोवर प्रेस करायचा। पण सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही पॉवरफुल करणे। समोरचा जर खूप स्ट्रॉंग आहे तर तीच काय करायची मुवमेंट, फक्त पॉवरफुल धरणे आणि हे इतक्या फास्ट, पण हात सोडायचा नाही। त्याच्यानंतर जर तुम्हाला मागून पकडलं, वेणी जर तुमची, मुलींचे केस, मुलगी चालतीये तेव्हा तिची मागून वेणी पकडल्या जाते, जशी वेणी पकडली तशी केस ओढायचे का नाही, स्वतःला त्रास होऊ द्यायचा का नाही, जशी त्याने वेणी पकडलं आणि तसंच त्याला काय करायचं फास्ट। तुमचा पाय रिकामाच असतो, किक जरी नाही आली तर तुम्ही त्याला मारू शकता, तुमचा नी मारू शकता किंवा त्याच्या गोईंगवर मारू शकता, पण हात सोडायचा नाही, शेवटपर्यंत त्याची रिस्ट सोडायची नाही। त्याच्यानंतर बरेच जण काय पकडतात, मागून पकडतात कमरेला। तर मला सांगा, एक तर तुम्ही असा पकडल्यानंतर तो हात पकडणार आहे का नाही। पहिल्या मुलं तर आपल्या हात असे राहतील, तर तेव्हा काय करायचं, तुमचा जो एल्बो असतो तो त्याच्या नोजला मारायचा। नोज हा सेन्सिटिव्ह पॉइंट आहे, त्याच्या नोजवर मारायचं, आपोआप तो काय होतो साईडला होतो। खूपच बलदंड आहे, काय करायचं साईडला निघण्याचा प्रयत्न करायचा। जसं तुम्ही साईडला निघणार, खूप जोरात निघले त्याचे हात सुटणार, जसा हात सुटला तसा त्याचा नी जॉईंट, त्याच्या जॉईंटला मारायचं, तो तसाच खाली पडणार। त्याच्यानंतर तुम्ही त्याला मारू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीने मारू शकता। त्याच्यानंतर दोन्ही हात पकडले, असे भांडणं चालतात तेव्हा काही जण काय करतात, हात पकडतात, तेव्हा काय करायचे, दोन्ही हात असे पॅक करायचे। एक तर त्याला